नागपूरमध्ये साधारणतः 16 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन होईल अशी शक्यता आहे आणि त्या दृष्टीनं आता नागपूरच्या या विधान भवनातल्या दोन्ही सभागृहांना म्हणजे विधानसभा असेल किंवा विधान परिषद असेल या दोन्ही सभागृहांना कात जी आहे ती टाकलेली असं म्हणावं लागेल। कारण यावेळी अत्याधुनिक तंत्रज्ञानानं सज्ज असं जे आहे ते विधिमंडळ आणि हे दोन्ही सभागृह पाहायला मिळणार आहे। साधारणतः या आधी जे आहे ते नागपूरच्या अधिवेशनामध्ये जे अधिवेशनाचं कामकाज व्हायचं ते कागदपत्रांच्या माध्यमातून व्हायचं, मात्र यंदा हे सगळं डिजिटल पद्धतीने होणार आहे। आपण पाहतोय की आमदारांच्या ज्या सिटिंग व्यवस्था या सभागृहामध्ये असणार आहे त्याच्यासमोर या टचस्क्रीन असलेले डेस्कटॉप जे आहे ते लागलेले आहेत। तिथं अत्याधुनिक तंत्रज्ञानानं लावायला हेडफोन, त्यानंतर मतदान करण्यासाठीची जी आहे ती सिक्युअर ओटची बटन दिलेली आहे, साऊंड सिलेक्ट दिलेला, त्यासोबतच सी टाईप दिलेला आहे, माईकच्या बटन्स दिलेला आहे, चार्जिंगसाठीची व्यवस्था करून दिलेली आहे। त्यामुळे आता नागपूरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाचं कामकाज जे आहे ते अतिशय डिजिटल पद्धतीनं हायटेक पद्धतीनं होणार आहे। त्यामुळं कागदपत्रांचा जो आहे तो जास्त वापर होणार नाही आहे। त्यामुळे नवीन सरकारमधल्या नवीन आमदारांचं जे आहे ते यंदाचं हे अधिवेशन नागपूरमधलं डिजिटल असेल असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर।